हे उपीट पाहू शकता, अगदी आपलं बाहेरच्या सारखं तयार झाले आणि रंगबेरंगी दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि तसंच चवीला सुद्धा अतिशय छान. तर हे तुम्ही घरी बनवू शकता. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नक्कीच हे उपीट ट्राय करून पहा की आपण कशा पद्धतीने बनवलं आहे आणि टेस्टला सुद्धा कसं आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता. नक्कीच ट्राय करा. नमस्कार. आज आपल्याला उपीट बनवायचं आहे. त्यासाठी आपण हा रवा घेतला आहे आणि हा रवा आपला अर्धी वाटी आहे आणि हा मोठा असा रवा आहे, पाहू शकता. हा रवा घेतला आहे अर्धी वाटी. इकडे आपण हे साहित्य कट करून घेतलं आहे, हे पाहू शकता. हे शेंगदाणे आहे, हा कांदा आहे, हे ओटाणे आणि हे टोमॅटो, ही हिरवी मिरची आणि ही शिमला मिरची ही आपण कट करून घेतलेली आहे. चला आता आपण इकडे रवा भाजून घेऊया. इकडे गॅसवरती आपण ही कढाई ठेवली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला हे तूप. हे तूप आपण रवा भाजण्यापुरतंच घालणार आहोत थोडंसं. हे तूप घातले. आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे हा रवा आणि हा असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हा रवा आपल्याला असं छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे आणि हा थोडासा मोठा असल्यामुळे याला थोडासा वेळही लागतो भाजण्यासाठी, म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरती असं छान भाजून घ्यायचं आहे. हा रवा आपला छान असा भाजून झालेला आहे. आता हा आपण काढून घेऊयात. पाहू शकता असा गोल्डन भाजलेला आहे आपला रवा. आता हा आपण काढून घेऊयात. आता आपण याच कढाईमध्ये उपीट बनवूयात. त्यासाठी आपण आता ही कढाई परत ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचे. हे तूप आता सध्या आपल्याला थोडंसं जास्तीचं घालायचं आहे, हे पाहू शकता. आपण रवा भाजताना थोडंसं घातलेलं होतं, आता आपण जास्त तूप घालूयात. इकडे आपण ही कढाई ठेवून त्यामध्ये तूप घातले आणि हे तूपही गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला जिरं आणि मोहरी. आता आपल्याला त्यानंतर घालायचा आहे हा कांदा. हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत असताना आपल्याला हा जास्तीचा भाजायचा नाही, थोडासा याला फक्त ब्राऊन होऊ द्यायचे. हा कांदा थोडासा भाजलेला आहे. नंतर यामध्ये घालायची ही शिमला मिरची आणि हे शेंगदाणे पण घाला. ही हिरवी मिरची. हिरवी मिरची आपण अशी मोठे काप ठेवलेले आहे, हे आता मिक्स करून घ्या. यामध्ये घालायचं आपल्याला हे मीठ, हे चवीनुसार घाला. आणखीन एकदा याला मिक्स करून घ्या आणि हा कांदा पण आपला छान भाजलेला आहे. आता आपल्याला यात सगळ्यात शेवटी घालायचं आहे ते म्हणजे हिरवे ओटाणे. आणि ओटाणे हे ऑप्शन आहेत, हे तुमच्याकडे असतील तर घाला आणि नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतील. शेवटी आपण वटाणे का ठेवले, कारण तेलामध्ये वटाणे टाकताच तो वटाणा असा उडतो किंवा फुटतो, त्यासाठी आपण हा शेवटी वापरलेला आहे. हा आता छान मिक्स करून घ्या आणि वटाण्याचा कलर थोडासा असा हिरवा झाला की लगेच यामध्ये हा रवा घालायचा आहे आपल्याला. आणि पाहू शकता याचा कलर असा हिरवा थोडासा झालेलाच आहे, तर आपण लगेच यामध्ये हा रवा घालतोय आणि रवा घालून हेही सुद्धा आपल्याला असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालत असताना आपण नेहमी पाणी हे थोडंसं जास्तीचं घालायचं, म्हणजे रवा असा चांगला फुगला जातो.
हे आता पूर्ण असं मिक्स करून घ्या. अशी याला थोडीशी उकळी आली की त्यावरती हे झाकण ठेवा आणि मीडियम गॅस करा. आता आपली ही वाफ देऊन झालेली आहे. आता आपण हे काढून पाहूयात. हे पाहू शकताय, अगदी आपलं हे उपीट छान फुललेलं आहे. हे बघा, हे असं आपलं रंगबेरंगी उपीट पाहू शकता. खूप सुंदर दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टला पण खूपच छान झालेला आहे. नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही सुद्धा. आणि कमी वेळेत अगदी हे आपल्याला एकदम लुसलुशीत असं हे उपीट तयार झाले. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा टोमॅटो. टोमॅटो नेहमी आपण उपीट झाल्याच्या नंतरच घाला, म्हणजे हा असा उपीटमध्ये मिक्स होणार नाही. याचा फ्लेवर आणखीन छान वाढेल. आणि ही थोडीशी कोथिंबीर घाला. हे आता मिक्स करून घ्या. हे असं 2 सेकंदामध्ये मिक्स करा आणि तयार झालेलं आहे आपलं उपीट. हे तुम्ही अगदी मुलं किंवा कोणीही आवडीने खाईल हे उपीट. मी काढून घेते प्लेटमध्ये. इकडे आपण हे प्लेटमध्ये काढून घेतोय. पाहू शकता, अगदी आपल्याला बाहेरच्या सारखं उपीट घरी बनवता येतंय. हे आपलं उपीट खूप छान आपली अशी ही डिश बनलेली आहे. नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.